साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मधून यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला. कारण आपण असे बघतच नाही कधी. आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही. याचं कारण अनेक हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय. कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही. दाखवलं की वरनं फोन येतो, वरनं दट्ट्या येतो, जाहिराती बंद करून टाकू. मी आता फक्त एक पहिला मॅप गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये. इतका दळबद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून. फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही, 10 वर्षातली. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्या. वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना. सगळी विमानतळं अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा. महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा. 2014ला फक्त गौतम अडाणी एका ठिकाणी आहेत उद्योग. 2025ला बघा.
ही महाराष्ट्राची स्थिती. आणि मी जे सतत सांगतो ना, हा जो MMR रिजन मुंबई, या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या फक्त MMR रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या. मुंबई महानगर क्षेत्रात अदानी 29 जून 2018 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश. एप्रिल 2021 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात. 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात. अंधेरी पश्चिम येथील RTOची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना. ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना. महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट. भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार. मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार. मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा. सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार. पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारमध्ये 124 एकर जमीन. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट. पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात येण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर. रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक. पनवेलमध्ये 1,000 एकर्समध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम. धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे 58 एकर जमीन आणि 319 कोटी मिळाले. धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची 20 एकर जमीन 57 कोटीत मिळाली. 124 एकरचा आणि 36,000 कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळाला. MIDCने तळोजा येथे 400 एकर नंतर आणखी 159 एकर जमीन दिली. बांद्रा रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प 24 एकर 30,000 कोटींमध्ये मिळाला. पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प. अदानी नवी मुंबईत सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार. वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला. टिटवाळा मोहने आंबिवली शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टऱ्या. वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार. वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवणला आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो. धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे होतो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण, या सरकारमध्ये बसलेत त्यांचं. ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल.
माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा, अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा ओबीसी, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो. महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचाही आत्ता पण प्रयत्न करणार. जगायचं कसं हे आपण ठरवायचं. इतिहासामध्ये नोंद आपली कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं. आणि मला खात्री आहे की जे विचार आम्ही तुमच्यासमोर मांडतो हे विचार नाही, हे सत्य आहे. आणि सत्य नाकारून जर का आज देखील कोणी पुन्हा भाजपच्या नादी लागणार असेल तर केवळ आपलंच नाही तर ते त्यांच्या पण मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात घालतायत. आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, मी हात इतर कोणासमोर जोडत नाही, पण हे जे काय सैन्य आहे, हातामध्ये भगवा घेतलेलं सैन्य आहे, त्यांच्यासमोर मी हात जोडतोय. आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे, हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या, इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी फुंका.